ती म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्रीवर आता सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपसमितीची बैठक या ठिकाणी सुरू आहे। त्याचबरोबर या बैठकीमध्ये ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम देखील सहभागी आहेत। त्यांच्याशी कायदेशीर बाबींवर चर्चा केली जात आहे। ही बैठक झाल्यानंतर काही वेळातच मनोज जरांगे पाटील यांच्याशी देखील व्हीसीद्वारे संवाद साधला जाणार आहे। राज्यातील सर्व विभागीय आयुक्त या बैठकीसाठी हजर आहेत। ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम देखील सह्याद्रीवर दाखल झालेत। मराठा आरक्षणासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जात आहे। या बैठकीसाठी दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत। थोड्याच वेळामध्ये जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला जाणार आहे। तर दुसरी दृश्य जी आहेत ती अंतरवाली सराटीमधून आपण पाहतो। जरांगे या व्हीसीला उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी तिथली तयारी देखील झालेली आहे। काही वेळापूर्वी जरांगे पाटील यांच्याशी आम्ही संवाद साधला, त्यावेळेला त्यांनी ओपन चर्चा करा अशी मागणी सरकारकडे केली आहे। मात्र एकूणच जे मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू आहे सह्याद्रीवर, त्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे। तर मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्रीवर ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। 7 महिन्यापेक्षा किती दादा वेळ दिला पाहिजे? समाजानं खूप वेळ दिलाय। आज समाधान म्हणजे काय? तुम्ही काय देणार आहेत? तुम्ही आश्वासन शब्द तर नको। आता मुख्यमंत्री साहेबाच्या शब्दाचा मान सन्मान केलेला आहे। फडणवीस साहेबाच्या सुद्धा शब्दाचा मान सन्मान केलेला आहे गिरीश महाजन साहेबाच्या माध्यमातून। किती दिवस तुम्ही आमचा संयम बघणार आहे? आम्ही नाही थांबत ना। आता आम्हाला कुठं हवशी मुंबईला जायची? सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना द्या, किंवा तुम्ही जे शब्द घेतलेले 4 त्या शब्दाप्रमाणे शासन निर्णय करून कायदा पारित करा। आम्हाला कुठं हौस आली मुंबईला जायची? तुम्हीच घेतलेले शब्द, तुमच्याच कायदेतज्ञाने घेतलेले शब्द तुम्ही जर घेणार नसाल तर ही सरळ सरळ फसवणूक आहे ना। आम्ही नाही सहन करू शकत फसवणूक आता।